पवन सुत हनुमान शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सिंह देखताची दृष्टीये मरगे पळती बारा वाटिये अंगद वृक्ष गाया साठिये राक्षस कोटे निमतातिये। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथकर्ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज ऐकणाऱ्या साधू संतांची विनंती करून सांगू लागले। नाथ महाराजांनी रामायणातलंच एक प्रमाण आपल्याला सांगितले की सिंह पाहिल्यानंतर हाती जसा पळून जावा आणि तसं अंगदाला पाहिल्यानंतर सगळी वानराची सेना पळू लागली। म्हणजे हनुमंतरायाकड अंगदाकड कोणत्या वानराकड कोणती ताकद होती माऊलीने हरिपाठात सुंदर सांगितलेले। ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र त्यांच्याकडे काय होतं हरिनामाचं शस्त्र होतं आणि राक्षसाकडे काय होतं भाल्या बर्च्या बंदुकी आमक तमके त्यांच्याकडे। पण ह्या हरिनामाच्या शस्त्रामुळे वानर कधी आपजे पावले नाही जय पावले असे नाथराया सांगू लागले। अंगदाला बघितलं आणि वज्र द्रष्ट वाट फुटून तिकडं पळू लागला। बळे आणि वृक्ष गाते राक्षस शिरे पडते चिते रुधिराचे पुरवाते अंगद ख्याते लाविले। अंगदानं जे हरी चाळत महाराज अंगदानं वृक्षे ताडाचं उपटिलं गरगर 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 फिरविलं आणि त्या वज्रद्रष्टाच्या अंगावर टाकल्याबरोबर बाकीचे थांबत का वाट फुटल तिकडं राकेशाची सेना पळू लागली। देवदास मुख येते वृक्ष आणि तारणे पडते वृक्ष घेऊन हाते हत्या घाते मारिते आणि हातामध्ये आणि राकेश दिसला की त्याला आपल्याला अक्षू मारू लागले आणि जे लागला ते माराच्या भीतीनं आणि जिकडं फुटून तिकडं सगळे राकेश लोक पळू लागले। जेवे प्रळे काळीचा वनी वाडे उदक निर्धावून येते राक्षस निर्धारून ये अंगदराने खवळला। रणामध्ये जसं एखादा कोल्ह्याने वाघ बघावा आणि ते वाघ बघितल्यानंतर कोल्हा जसा वाघ फुटून तिकडे पळावा तसं राकेश आणि वानर आणि पाहिल्यानंतर आणि वाघ फुटून तिकडे सगळे राकेश लोक आणि युद्धाच्या भीतीने माराच्या भीतीने पळू लागले। मूळ छेदिल्यावर केलं म्हणते राक्षस पाळून चिते सारते वृक्ष गाते चतुर्ण राक्षस लोक कसे पळू लागले नाथरायाने तिथं प्रमाण देऊन सांगितलं। जसं मुळातून जिशिबीने झाड उपटून पालतं पाडावा आणि तसं वानराच्या माराने मोठमोठाले राक्षस डोंगरासारखे राक्षस आणि त्या माराने वानराच्या ते उन्मळून जमिनीवर पडू लागले आणि आता त्यांच्या तोंडावर रक्ताचा स्राव होऊ लागला। भंगिले छत्रभंगे लंकारे आरती लोळते अशी अवस्था वानर आणि त्या वज्रद्रष्टाच्या सैनिक राकेश लोकांची अवस्था केली म्हणली। मुकुट कुंडले मुकुटाच्या वेळेवर राकेशाच्या वेळेवर लागले त्याचे हात जसे साप जमिनीवर पडावा आणि त्याचे हात त्यांच्या जमिनीवर तुटून पडू लागलेले नाही। अवस्था कशी झालेली आहे जसा काही महिन्याच्या चांगल्यामध्ये चंद्र शोभायमान दिसावा आणि तसं म्हणजे शोभायमान दिसू लागला आणि
या राकेश लोकांची अवस्था आणि सगळे मार खाऊन मारायला रक्ताबंबर झालेली अशी अवस्था दिसून लागलेली. त्याने मारतानीच्या तरवाती रुद्राचे पुरतले भूमी भयंकर अति दुष्कर इतकं मारू लागले मान्य लोक. राकेश लोकांनी त्यांचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, कोणाचे मुंडके फुटले, कोणाचे डोके तुटले आणि रक्ताचे पुरची पूर पाठची पाठ आणि त्या जमिनीवर गडवण्याच्या ठिकाणी वाहू लागले असे नाथराय आपल्याला सांगू लागले. तुटून दूर गेले शरीर एकच केले वरे मापरे अंगविरे पाडले. जसं म्हणजे सिंहाचा हातीचे कळप म्हणजे जमिनीवर पाडावा आणि तसं अंगानं जेवढे काही राकेश सैन्य वज्रद्रष्टाची सैन्य रणामध्ये आली होती आणि तेवढे म्हणजे झाडाला दगडानं झुडपून जमिनीवर अशी सपाट करून टाकली म्हणले. उदाहरण सांगितलं. महान मोठा ढग यावा आणि वाऱ्याची त्याला झडप लागावा आणि तो ढग जसा पळून जावा तर संगणाच्या माराच्या भीतीनं वाट फुटून तिकडे सगळे राकेश लोक पळू लागले. तेवढा मार देऊ लागले अंगण की त्या माराला सीमा नव्हती. तेवढा मार सहज व्हायला म्हणून जिकडे वाट फुटन तिकडे राहिलेले घायल त्या वज्रद्रष्टाची राक्षस सेना आणि पळू लागली म्हणले. नांदे कापे चरतरे महावीर वज्रद्रष्टे. वज्रद्रष्टाला भयंकर राग आला. आपली सैन्याची वाताहात केलेली अंगदानं पाहिली आणि असा थरथर थरथर कापू लागला, दात करकट खाऊ लागला आणि अंगदावर वर्षाव करण्याकरता वज्रद्रष्ट पुढे सरसवू लागला म्हणले. चमत्कार लक्ष्मी वानराचा बापे सोडिले. ग्रंथकर्ते नाथरायाने पुन्हा एक उदाहरण देऊ सांगितलं. किती राग आला म्हणले त्या वज्रद्रष्टाला. हातामध्ये काय घेतलं, जसं 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्याने हातामध्ये वज्र घ्यावा. वज्र म्हणजे डोंगरावर टाकलं की डोंगराचा धुरुळा होतोय आणि तसं म्हणजे हातामध्ये दुर्धर त्याने धनुष्यबाण घेतलं आणि अंगणाला मारण्याकरता वानर सैन्य सपाट करण्याकरता आणि ते वज्रद्रष्ट पुढे सरसावू लागलं. वज्रद्रष्ट समोरून येऊ लागलाय. राकेश लोक सगळेच त्याच्यावर राहिलेले घायल येऊ लागलेले. वानराने बघितले, अंगणाने बघितले आणि समोरून वानरा आणि त्याच्या बरोबर घनघोर युद्ध करण्याकरता आणि पुढे येऊ लागले. निशाचर म्हणजे रात्रीला हिंडणारे राकेश लोक. रागावला वज्रद्रष्ट बरोबर सैन्य घेतली, दाहोद पळत पुढे जाऊ लागला आणि इकडून बी वानराची सैन्य रागावली आणि त्याच्यावर भनभर युद्ध आणि ते पुढे करू लागले. पावल्या उठा उठे राक्षसाच्या झोटमिके रणे संदिष्टे भिडते. एकूणमेकावर घनघोर युद्ध करू लागले. एकीकडून म्हणजे राक्षस आहेत, एकीकडून देवाचे भक्त आहेत आणि घनघोर युद्ध करीत असताना मलयुद्ध करू लागले. कोणी झुटी धरू लागले एकूणमेकाला आणि जर घनघोर असा मार देऊ लागले म्हणले. बळवंत वांदर युद्ध करती गोरांदरे युद्ध दुर्धर पाडूनिया. एकूणमेकाला धरू लागले, आपटू लागले, पाडू लागले आणि एकूणमेकाला जे जे हातामध्ये शस्त्रास्त्र झाडं दगड येत होते वानरा आणि तेवढे म्हणले ते राकेश लोकांनी मारू लागले. राकेशही वानराला मारू लागले. असं घनघोर युद्ध चालू सर्वांगे वानर
सरती मागे पायाने पैरागे करत्या टांगे चतुर्ण वांड्याराने किती मार दिला तरी राकेश लोक महाग सरत नाही. हातामध्ये शस्त्रास्त्र घेतले, धनुष्यबाण घेतले, वांड्याराने मारू लागले, वांडेरे राक्षसाने मारू लागले आणि एकूणमेकाचं घनघोर युद्ध चालू झालं. बाण त्रिशूल गाते रक्षती शिळागिरी पर्वता परस्परे गाया हानिते रुद्रक्षित महावीर. इकडून म्हणले बाण हाणू लागले राक्षस लोक, तिकडून म्हणले त्याने हातामध्ये झाडं घेतले, शिलामध्ये दगड घेतले आणि बरेच तऱ्हेने एकूणमेकाला वायूला जोराने मार देऊ लागले. असं घनघोर युद्ध राक्षसाचा आणि वानराचा चालू झालं. मारू लागले. राक्षस लोक घायल झाले, त्यांचे डोके फुटले आणि पुन्हा त्यांचे रक्त या जमिनीवर स्राव होऊ लागलं. देवाच्या भक्ताकडे एकच औषध होतं म्हणले. पुन्हा म्हणले ते वानराने जोराने त्यांचा धनुष्य लागलं, बाण लागला, मार लागला की जमिनीवर पडले की लगेच म्हणले खालची रामाच्या नावाने माती घ्यायची, त्या जखमीला लावायची की जखम मिळून यायची आणि पुन्हा घरपर्यंत त्या राक्षस लोकांबरोबर वानराने करायचं. पर्वत तेने शस्त्र चुर होते राक्षस वीर पडले बहुते पर्वत पात महामारे. राक्षस लोकांनी धनुष्य बाण भाले वरचे पुराणी वांडरावर टाकले की वांडराने डोंगर टाकायचा, त्यांच्या बाणाचा त्या शस्त्रास्त्राचा निपात करायचा आणि पुन्हा ते डोंगर राक्षस उभळला की राक्षस सपाट व्हायचे. चित्र पर्वत पात तेने राक्षसा मानता मोठले सैन्यात रणकंदनार्थ राक्षसा. मोठमोठाले शिखर म्हणजे डोंगरावर डोंगर त्या टेकडी सारखं दिसते, ते सगळं बुडातून उपटायचं आणि राक्षसावर टाकायचं आणि पुन्हा राक्षस लोकांचा हालकल्लोळ झाला. मोठमोठाने त्यांच्या म्हणजे शिंद्याचा मंत्र जपू लागले राक्षस लोक, वानर त्यांना मार देऊ लागले. रणी पडल्या ते दुर्धरे काकबक शेनगारा वरक जंबुक स्वान सुखरे मास रुधिर बक्षिते. राकेश लोकांचे प्रेत त्या रणांगणाच्या ठिकाणी पडले. नाथ राय म्हणले मग ते श्रेत तुम्ही म्हणताल ते प्रेत काय झाले? तिथं म्हणले घारी जमले, गिदाड जमले, कोल्हे कुत्रे नाना प्रकारचे हिंस प्राणी आले आणि ते मांस खाऊ लागले म्हणले. तुटोने कंबंदे गावती रण्या होते नाचती गर्दुने घेती जणे मासाची. त्यांचे मुंडके तुटले, हात तुटले आणि कबंद म्हणजे बिगर हातापायाचं बिगर मुंगट्याचं जे काय म्हणजे दंड असेल त्याला कबंद म्हणतात आणि ते कबंद म्हणजे ते तुटलेल्या हातापायाचं ते दंड असं गडबड आणून वानराकडे युद्ध करण्याकरता धाव घेऊ लागले. राक्षसाचे भुजा बारा तुटून पडले कर फिरते रणभूमी भयंकर हाती दुर्धर बातत. राक्षस लोकांचे हात तुटलेले, मुंडके तुटलेले, पाय तुटलेले, रक्तबंबळ जमीन झालेली आणि ती जमीन म्हणले ती तलची पृथ्वी सगळी आणि ती शोभायमान लाल बरक दिसू लागली. युदे कवळाने वांदराने पाडले निचरे करून मारे पाडिले. राकेश लोक ही कमी नव्हते म्हणले, ते सावतर भाव होते देव आणि दैत्य आणि त्यांनीही म्हणले त्या राकेश लोकांनी घनघोर वार केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही देवाचे भक्त वानर सुद्धा आणि रणांगणाच्या ठिकाणी मूर्छांगत पडलेले होते म्हणले. वानर पडता निर्वाणा झुंजे सेवेचे उठती राम पदरचे राक्षस पडते युद्ध व्याजे रण समाजे. वानर जरी राक्षसाच्या माराने जमिनीवर पडत असले, मूर्छांगत पडत असले, माराने घायल होत असले तरी भगवान रामचंद्राच्या पायाची धूळ लावली की ते सावध होत होते. पण राक्षस पडल्यावर त्यांना काही विलाज नव्हता, तिथं दावा नव्हता आणि ते मरण पावत होते म्हणले. राम वानर विरा धाके पळते निशाचरे राक्षस बार भंगले. भगवान रामचंद्राचे निष्ठावंत भक्त होते
होते करी लाभावी न प्रीती, लाभ न घेता प्रेम करणारे भगवंताचे वाढणारे होते. आणि त्याने म्हणजे कितीही मार लागला राक्षसाचा तरी ते भगवंताच्या पायाची माती लावली की ते सावध होत होते. आणि राक्षसाला काही सावध होण्याचं साधन नव्हतं म्हणून ते जागच्या जागेवर मरण पावत होते. वानराच्या रणसत्रांचे बळ घेऊन राक्षसे वज्रद्रष्टाचे पाठीचे तळकापेचे निघाले. जे काय राहिलेले होते राकेश लोक आणि ते मरण पावलेले गेले. राहिलेले म्हणले भेद भेद पळत पळत वज्रद्रष्ट नावाचा त्यांचा मुख्य म्हणले तो काशैनापती होता. आणि त्याच्या पाठीमाग दडू लागले. कशामुळे लपले? वानराचा मार सहन व्हायना म्हणून त्या वज्रद्रष्टाच्या आड लपू लागले. वज्रद्रष्टा सांगती सकळे वानराचे परबळ बळे, तुम्ही येथून चिर काढा पळे शिळा कपाळ. वानराचं मार सहन होत नाही. वज्रद्रष्टा लवकर लंकेत पळ म्हणले. बायकोचं कुकू जर सांभाळायचं असलं तर, नाही तर आता तुला वाचू देत नाही. असे घायल झालेले राक्षस लोक वज्रद्रष्टाला समजावून सांगू लागले. पर्वताच्या गाय दान शस्त्र तितकी होती चूर्ण आडवे तले ओढना भरता प्राण का देता. घायल झालेली वज्रद्रष्टाच्या आड पाठीमागे लपले आणि सांगू लागले म्हणले बाबा आता पुढे जाऊ नको. आणि पुढे गेला तर तुझे भाले भरचे म्हणले शस्त्रास्त्र चालणार नाही. तिकडचे म्हणले त्यांचे डोंगर ते झाड आले की सगळे आपले शस्त्रास्त्र मोडून टाकते आणि आपल्याला मारून टाकते. याच्या करता म्हणले लवकरात लवकर आपण लंकेला चला. असं वज्रद्रष्टाला घायल झालेली सगळी सेना आणि सांगू लागली. पण ते उन्मत्त झालेला होता, दारू प्यालेला होता. ते पुढे जाणार आहे आणि ते काय म्हणते बुडतीचे पाठ डावतात तो मरणार आहे म्हणले.